स्तोत्रसंहिता 107 वचन 11 पासून पाहू। काही जण क्लेशांनी व बेडांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्यूछायेत बसले होते, कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानिला होता। त्यास त्याने कष्ट देऊन त्यांचा ताठा उतरविला। ते पतन पावले, त्यास सहाय्य करणारा कोणी नव्हता, कोणीही नव्हतं। यस, पाप काय करत असतं ते तुम्हाला एकटं करत असतं। पाप काय करत असतं माहितीये, तुम्हाला निराधार करत असतं। पाप काय करत असतं, तुमचे हातपाय चालणं बंद करत असतं। दारुड्यांकडे पहा, त्याचे हातपाय काम करत नाहीत, ते थरथर कापत असतात, ते काहीही काम करू शकत नसतात, ते थरथर कापत असतात, काहीही ते करू शकत नसतात, ते आजारी पडून जात असतात। पाप काय करतं तुम्हाला माहित आहे, शरीराला रोगट करून टाकत असतं। पाप काय करत असतं माहित आहे, तुमची जी किंमत आहे ते पूर्णपणे घालून टाकतं। तुम्हाला ते शांतीने जीवन जगू देत नाही, ते तुम्हाला अशांत करत असतं। तुम्हाला असाही अशा स्थितीमध्ये ते घेऊन जातं। कोणीही तुमचं सहाय्य करण्यासाठी येत नसतं। त्या लोकांनी अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने काय केलं, वचन 12 पासून पहा। त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला, ते पतन पावले आणि पहा काय म्हटलं इथं, ते पतन पावले आणि त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हतं। वचन 14 मध्ये, व देवाने त्यांची बंधने तोडून टाकली, त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूच्या छायेतून बाहेर आणले। काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत? देवाची इच्छा आहे की तुम्ही पापाच्या बंधनातून बाहेर पडावं। तुम्ही कधी कुत्र्याकडे पाहिलं का? त्याला जर बांधलं तर तो काय करतो? तो त्याच ठिकाणामध्ये फिरत असतो। कुत्र्याला जर आपण बांधून ठेवलं तर ते त्याच ठिकाणी फिरत असतं। जर कोणी मनुष्य पापामध्ये बांधलेला असेल तर तो त्याच ठिकाणामध्ये फिरत असतो। दारुड्यांकडे पाहिलंत, बार आणि रेस्टॉरंटच्या बाजूलाच ते भटकत असतात। व्यभिचारी लोकांकडे पहा, जिथे व्यभिचार घडत असतो त्याच भागामध्ये ते केवळ फिरत असतात। जुगाऱ्यांकडे पहा, जिथे जुगार खेळले जाते त्याच ठिकाणी फिरत असतात। ते हेच करत असतात। का ते तिथे फिरत असतात? कारण शैतानाने त्यांना बांधलेलं आहे, त्या सवयीने त्यांना बांधलेलं आहे। टीव्हीच्या ॲडिक्ट बद्दल तर काय सांगणार, ते तर खूपच आहेत, हो की नाही? जरा विचार करून पहा। जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयींमध्ये अडकलेले आहात आणि आजच्या दिवशी तुम्ही आपल्या प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना कराल, तर तो तुमच्या सर्व दोषांची क्षमा करून, तुमच्या पापमय सर्व बंधनांना तोडून, तो तुम्हाला सोडविण्याकरिता लगेचच तयार आहे। तो तुम्हाला मार्ग दाखवेल, तो तुमच्या अपराधांची क्षमा करेल व त्यानंतर तुमच्या क्लेशांना तो दूर करत असतो। काय लिहिलं आहे? वचन 17, मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यामुळे काय होते सांगा? पीडा भोगावी लागते। यस, काय आपल्यामध्ये असं कोणी आहे? तुमच्या असमंजसपणामुळे, तुमच्या अविश्वासामुळे, अपवित्रतेमुळे पीडांना ओढावून आणलेलं आहे। तुम्ही विनाश ओढावून आणलेला आहे। तुम्ही जे वाईट कृत्य केलं, जे पाप केलं, त्यामुळे जो आनंद माझ्यामध्ये होता, जे समाधान माझ्यामध्ये होतं, ते त्यागून मी दुःखात पडलो आहे, मी त्रासांमध्ये पडलो। निश्चित जे चुकीचे कृत्य तुम्ही करत असता, जे पाप तुम्ही करता, माहितीये त्याने काय होतं? ते तुमच्या शरीराची हानी करत असतं। ते तर तुमचं सहाय्य हिरावून घेतं, तुमचं आरोग्य ढासळून टाकतं। काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? तुम्ही जे चुकीचे कृत्य केले आहे तुमच्या पापांमुळे, काय तुम्ही स्वतःच्याच हातांनी स्वतःवरती पीडा आणि संकट ओढावून आणलं आहे का? तुमच्या सवयींमुळे, ज्या उधाऱ्या तुम्ही केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अडचणीत पडलेले आहात का? तुमच्या बरोबर जे चुकीचे मित्र होते, त्यांनी जे पापी कृत्य केले, त्या कारणांमुळे काय आज तुम्ही अडचणीत आला आहात? तुमच्या त्या पापी मित्रांमुळे जर आज तुम्ही अडचणीत आलेला आहात, कोणावरती तरी विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट ओढावून आणलेत काय? किंवा मग वाईट सवयींमुळे तुमचं आरोग्य ढासळलं आहे आणि आता तुम्ही त्रास भोगत आहात, अशा स्थितीमध्ये तुम्ही आहात का? तुम्ही ज्या कारणांमुळे या अडचणीमध्ये आलात त्यातून बाहेर पडणं समजत नसेल तर तुम्हाला एक चांगली बातमी मी सांगू इच्छित आहे। त्यांनी आपल्या संकट समयी परमेश्वराचा धावा केला, विनंती केली आणि त्याने त्यास त्यांच्या क्लेशातून मुक्त केले। या गोष्टीचा मुख्य भाग हा आहे की जेव्हा ते दुःखातून चाललेले होते व जेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना केली, देवाने त्यांना त्यांच्या दुःखांमधून सुटका दिली। काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत का?
मी फार कष्टांमधून चाललेलो आहे ब्रदर, मी फार संकटांमधून चाललेलो आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे? प्रार्थना. ती प्रार्थना काय करेल तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला या सर्व पीडांपासून बाहेर काढील. तेच आपण पाहतो वचन 18. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. यस, एखाद्या व्यक्तीला खूप ताप आलेला असेल आणि त्याच्या समोर बिर्याणी आणून ठेवा. थोडं खाऊन तो बोलेल, ही तर फार कडू लागत आहे. अरे, ही तुला कडू कशी लागत आहे? ही तर फार चांगली आणि टेस्टी बिर्याणी आहे. नाही, मला तर कडूच लागत आहे. जो व्यक्ती आजारी असतो त्याच्या समोर तुम्ही चांगल्या प्रकारचे पक्वान आणून ठेवा, तो बोलेल माझं खाण्याचं मन नाही. यस, कित्येक केसेसमध्ये आई वडील त्यांच्या मुलांना आणून सांगतात, ब्रदर जरा याच्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी? हा जेवतच नाही, काहीही चारा हा सगळं असं ओकून टाकतो. लेकरं जर खात नसतील तर आयांना नरकासारखं वाटतं, काही आयांसाठी स्वर्गासारखं वाटतं. मुलांनी खाल्लं नाही तर स्वर्गात मावतात, पतीने खाल्लं नाही तर स्वर्गात जातात. हे अशा प्रकारच्या या सर्व लोकांना काय बोलायचं जरा तुम्ही सांगा. ह्या फारच भयंकर असतात. आपल्यामध्ये असं कोणी आहे का? एकेकाळी एक आई होती, ती तिच्या मुलाला बोलली की मुला, जेवणाच्या अगोदर तू प्रार्थना कर. त्याने चांगल्या प्रकारे प्रार्थना केली आणि लगेचच काहीतरी खायला मिळेल असा विचार करून बॅग खाली ठेवली आणि आईने त्याच्या हातात बिस्किट ठेवलं. त्याला वाटलं आता छान जेवण मिळेल, परंतु काय मिळालं? बिस्किट पॅकेट. पाहिल्याबरोबर सर्व भूक गेली. आजकाल मुलं जेवण करत नाहीत तेव्हा बऱ्याचशा आई फार चिंतेमध्ये असतात. काही मुलं अशा प्रकारे आपल्याला दिसतात. फ्रेंड्स, जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर तो चांगलं जेवण देखील करू शकत नसतो. तो जेही खाईन त्याची त्याला चव लागत नाही. यामुळे लिहिलं, सर्व प्रकारच्या अन्नांचा त्यांच्या जीवाला वीट येतो, ते तर मृत्यूच्या द्वाराजवळ पोहोचतात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, तुम्हाला आजारी लोकांच्या चेहऱ्यावर काय दिसून येतं? मृत्यूची सावली दिसून येत असते. त्यांच्या हृदयामध्ये भय दिसून येत असतं. काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत का मृत्यूच्या छायेमध्ये, मृत्यूच्या भयामध्ये? जर असं असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. माहिती आहे ती कोणती? येशू ख्रिस्ताकडे तुम्ही प्रार्थना करा आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देईल. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देतो. चला आपण बायबलमधून वाचूया. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. कशा प्रकारे? तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो. काय म्हटलं आहे? आपलं वचन पाठवून. या दिवसांमध्ये कल्वरी टेम्पलमध्ये अनेक लोकांना आरोग्य मिळते. कारण माहीत आहे, केवळ सतीश कुमार यांच्या प्रार्थनेद्वारेच नाही, परंतु सतीश कुमार जे सांगत आहेत ते वचनामध्येच कोणत्याही व्यक्तीला बरं करण्याचं सामर्थ्य आहे. जर एखादा व्यक्ती आत्मिकतेमध्ये बिघडलेला असेल, त्याचं हृदय जर रोगाने भरलेलं असेल, तर त्याच्या हृदयाला ठीक करण्याची ताकद कशामध्ये आहे? परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. जेवढेही आजार आहेत त्या सर्वांपैकी सर्वात मोठा आजार हृदयाचा आहे. बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? आपलं हृदय हे सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगांनी ग्रासलेलं आहे, त्याला आजार झालेला आहे. याचा अर्थ सर्वात मोठा आजार तो शरीरामध्ये नाही, तर आपल्या हृदयामध्ये आहे. या हृदयाला ठीक करण्याची ताकद परमेश्वराच्या वचनामध्ये आहे व हे वचन मनुष्याच्या शरीराला देखील आरोग्य देत असतं. देवाने आपलं वचन पाठवून त्यांना बरे केलं. आज तेच वचन परमेश्वर तुम्हाकडे पाठवित आहे, तुम्हाला सांगत आहे यासाठी की याद्वारे मी तुम्हाला बरं करेल. तुमचा नाश होणार होता, परंतु माझ्याकडे प्रार्थना केली तर मी तुम्हाला वाचवील. तो मार्ग जर आपण प्रार्थना केली तर, तो अपराधांची क्षमा करेल. जर आपण प्रार्थना केली तर तो तुमचे दुःख दूर करून टाकील तुमच्या प्रार्थनेद्वारे. आणि चला शेवटचं पाहूया, वचन 27. ते मद्यपान सारखे डुलतात व झोकांड्या खातात, त्यांची मती अगदी कुंठित होते. काय म्हटलं आहे? ते मद्यपान सारखे डुलतात व झोकांड्या खातात. पाहिलत का काय म्हटलं? त्यांची मती अगदी कुंठित होते. या बाबतीमध्ये कित्येकदा आपण अशा प्रकारे बोलत असतो, मला काहीच समजत नाही. तुम्ही अशा प्रकारे कधी बोलत असता माहितीये? जेव्हा काहीही करू शकत नाहीत अशा स्थितीमध्ये येतात तेव्हा. काय करायचं मला तर काहीच समजत नाही, माझे हातपाय तर चालतच नाहीत, काहीही समजत नाही.
की काय करायचं. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? काहीही समजत नाही, काय करायचं मला काहीच कळत नाही, अशा परिस्थितीमध्ये कोणी आहेत का? जरा पहा, जर अशा स्थितीमधून तुम्ही चाललेले आहात तर काय केलं पाहिजे. संकट सहन होत नव्हतं तेव्हा त्यांनी देवाचा धावा केला, ते त्यांना सहन होत नव्हतं. आज तुम्हाला देखील ते सहन होत नाही हे तुम्हाला माहिती आहे. काही लोकांना आर्थिक समस्या सहन होत नाहीत आणि काही लोकांच्या शरीरामध्ये जो त्रास आहे तो त्यांना सहन होत नाही. काही लोकांना त्यांच्या घरामध्ये जे नरकाचं वातावरण आहे ते सहन होत नाही. पतीकडून तयार होत असेल, पत्नीकडून निर्माण होत असेल किंवा सासूकडून, सुनेकडून किंवा मुलांमुळे ते तयार होत असेल, ते त्यांना सहन होत नाही. व त्यांच्या ऑफिसमध्ये असणारा जो काही त्रास आहे त्यातली हॅरेसमेंट त्यांना सहन होत नाही. यामुळेच आज ज्या प्रकारच्या परिस्थिती तुम्हाला सहन होत नाहीत, असहनीय म्हणजे जे सहन करता येत नाही, अशा गोष्टी ज्या तुम्हाला सहन होत नाहीत, माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्हाला माहित आहे इथे वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्यांच्या जीवनातील संकट त्यांना सहन न झाल्याने त्यांनी देवाचा धावा केला. तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला माहित आहे का? ज्या गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त झालेले आहात, जर तुम्ही त्या गोष्टींसाठी प्रार्थना कराल, देवाने काय केलं तुम्हाला माहित आहे? ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्या क्लेशातून मुक्त करीतो. तो वादळ शमवितो आणि पुढे म्हटलं, तेव्हा लाटा शांत होतात. त्या शांत होतात. तो वादळांनी आणि वाऱ्यांनी येणाऱ्या लाटांना म्हणजे उचंबळून येणाऱ्या लाटांना, सारख्या सारख्या येणाऱ्या आर्थिक अडचणींना, राहून राहून येणाऱ्या आजारांना, सारखा सारखा पुढे येणारा अपमान, सारखं सारखं तोंड काढून येणारे ते सर्व कष्ट प्रभूकडे प्रार्थना केली तर तेवढं पुरेसं आहे आणि त्यांना दाबण्यात येतं. त्या अशा प्रकारे शांत झाल्यानंतर ते हर्षित होतात. परमेश्वर तुम्हाला आनंद देऊ इच्छितो. कसं तुम्हाला माहितीये? असे कष्ट जे पुन्हा पुन्हा येत असतात, जे तुम्हाला दाबून टाकू पाहतात, देव त्यांना थांबून टाकतो. त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यास त्यांच्या इच्छित बंदरास नेतो. तो त्यांना घेऊन जातो. अशा ठिकाणी तो त्यांना घेऊन जात असतो. आज बरेचसे लोक अशा प्रकारे सांगतात, ब्रदर मी विचार केला होता की ते सुरू करतो, मला असं वाटलं होतं की त्याची सुरुवात मी करील. ब्रदर मला वाटलं होतं की ते मला मिळेल. मला असं वाटलं होतं ब्रदर की ते मी विकत घेऊ शकतो. मी ते विकत घेईल, ते मी घालेल असं वाटलं होतं. जे पण वाटत होतं ते मी करू शकलो नाही. तो त्रास मला आता सहन होत नाही. देवाच्या इच्छेला धरून तुम्ही जो काही विचार करता ते सर्व काही तुम्ही मिळवू पाहत असता. जिथेही तुम्ही पोहोचू इच्छित आहात त्यासाठी देव तुम्हाला प्रतिज्ञा देत आहे की जिथेही तुम्ही जाऊ इच्छिता मी तुम्हाला तेथे पोहोचवेल. तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता त्याकरिता प्रयत्न तर केला असेल परंतु ते प्राप्त करू शकले नाही. परंतु तुम्हासाठी एक आनंदाची बातमी आहे, परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचविल अशी आशा आहे. आपल्याला काय करायचं आहे तर प्रार्थना करायची आहे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. तर चला प्रार्थना करूया. अतिपवित्र प्रीतीने भरलेल्या आमच्या परमेश्वर देवा, आम्ही पाप केल्यामुळे आमच्या मार्गातून आम्ही भटकलो आहोत. आमच्या पापी मित्रांमुळे आमच्या मार्गातून आम्ही परावृत्त झालो आहोत. आम्ही जिथे पोहोचलं पाहिजे तिथे आम्ही पोहोचत नाहीत. आम्ही तर आमच्या मार्गामधून दूर गेलेलो आहोत. शिक्षणातून दूर झालेले असे कितीतरी लोक इथे आहेत. ज्यांनी नोकरी गमावली आहे असे बरेचसे लोक आहेत. पापामुळे चांगलं असणारं आरोग्य आम्ही खराब केलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये असणारा आपला आदर गमावला आहे असे कितीतरी लोक आहेत. पती आणि पतीमध्ये असणारी शांती आणि समाधानाला गमावणारे लोक आहेत. या सर्वांच्या मागचं कारण हेच आहे देवा की यांनी त्या शैतानाला संधी दिली, त्या दुष्टाला वाव दिला आणि त्याने आम्हाला आमच्या मार्गातून परावृत्त केलं, आमच्या रस्त्यातून आम्हाला फिरवलं. देवा आम्हाला पुन्हा तुझ्या मार्गामध्ये तू घेऊन ये. तुझ्या मार्गामध्ये प्रभू तू आम्हाला आण व आम्हाला जिथे पोहोचायचं आहे त्या मार्गामध्ये पोहोचण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्व जे तुझ्या मार्गामधून भटकलेलो आहोत आम्हाला पुन्हा तुझ्या मार्गाने तू चालव. विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू तू आमचा विश्वास वाढव. ख्रिस्ताकडे पुढे जाण्यासाठी आणि ख्रिस्ताकडे दृष्टी लावून राहण्यासाठी व पुढे जाण्यासाठी देवा तू आमची मदत कर. तू मार्ग दाखविणारा देव आहेस, रस्ता दाखविणारा देव आहेस, अपराधांना क्षमा करणारा देव, क्लेशांमधून बाहेर आणणारा
आणि उच्च स्थानामध्ये स्थिर करणारा देव तूच आहे. त्या तुला स्तुती आणि तुझा धन्यवाद करून परमेश्वरा, आज या तुझ्या प्रिय लोकांच्या प्रार्थना ऐकून परमेश्वरा, अद्भुत असं उत्तर तू त्यांना देऊन प्रार्थनेमध्ये एकत्रित एकचित्त होऊन आम्ही तुझ्याकडे मागतो. आम्हाला तू उत्तर दे, आशीर्वाद दे व आम्हाला तू वाचव. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन.